नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या अंकगणित सिरीजचा पहिला पाठ हा जो आपला पहिला पाठ आहे, पहिला घटक आहे, संख्या आणि संख्या पद्धती याबद्दलची संकल्पना समजून घेणार आहोत. तर संख्या आपल्याला माहिती आहेत. तर संख्या नेमकी काय असतं? संख्या हे अंकांचे चिन्ह असतं. काय असतं ते? चिन्ह असतं. म्हणजे आपल्याला एखादी संख्या दर्शवायची असेल तर आपण त्यासाठी काय करतो? काहीतरी चिन्हांचा उपयोग करतो आणि हे जे गणितीय चिन्ह असतात, गणितीय संख्या असतात, हे काय असतात? गणिताचे एकक असतात. याचा वापर मोजण्यासाठी, क्रम लावण्यासाठी तसेच अनेक गणितीय क्रिया करण्यासाठी आपण करत असतो. तर कसं की आपल्याला माहिती आहे की कुठलीही जी संख्या बनलेली असेल ती एककांनी बनलेली असते. काय कशाने बनलेली असते? एककांनी बनलेली असते. आणि आपण नेहमी 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 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 चिन्ह आपल्याला माहिती आहे की 0 हा असा लिहितो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे एकूण आपल्याकडे 10 चिन्हे आहेत. किती आहेत? 10 चिन्हे आहेत. आणि या चिन्हांनी आपण काय करत असतो? नेहमी कुठलीही संख्या बनवत असतो, कुठलीही संख्या लिहित असतो आणि तिचा वापर आपण गणितीय क्रिया करण्यासाठी असेल किंवा इतर कुठल्याही क्रिया करण्यासाठी कुठलीही म्हणजे असे हे 10 चिन्हांनी वापरून आपल्याकडे एक पद्धत आहे, तिला आपण काय म्हणतो? दशमान पद्धत म्हणतो. काय म्हणतो आपण तिला? दशमान पद्धत म्हणतो. आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या दशमान पद्धतीचा वापर करत असतो. ठीक आहे. तर मग ही जी संख्या आहे तर या संख्येचे अनेक प्रकार आहेत. त्यातल्या त्यात आपल्याला माहिती असेल की सगळ्यात सुरुवातीला नैसर्गिक संख्या आल्या, त्यानंतर मग पूर्ण संख्या असतील, पूर्णांक असतील, त्यानंतर परिमेय, अपरिमेय अशा अनेक पद्धतीच्या देखील त्या संख्या आहेत. परंतु आपल्याला आज जो संख्यांचा प्रकार बघायचा आहे तो आहे, या ठिकाणी मी 4 प्रकार लिहून ठेवलेली आहेत, त्यांच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला आहे समसंख्या, त्यानंतरचा प्रकार आहे विषम संख्या, नंतर आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आपल्याला माहिती आहे की समसंख्या कशाला म्हणतात? तर ज्या संख्येंना 2 ने निशेष भाग जातो. काय? निशेष भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. तर 2 ने निषेध भाग जाणाऱ्या संख्या, निशेष म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या संख्येला भागतो आणि बाकी शून्य उरते तर अशा संख्येंना आपण म्हणतो निशेष भाग जाणाऱ्या संख्या. आणि आपणास हे देखील माहिती आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही अंक असेल तर त्या संख्येंना आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे विषम संख्या. मग ज्या संख्या सम नाहीत त्या विषम. म्हणजेच काय की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही किंवा भाग गेल्यानंतर बाकी 1 उरते. बाकी किती उरते? 1 उरते. तर अशा संख्येला आपण काय म्हणतो? विषम संख्या म्हणतो. आलं लक्षात? तर ह्या 2 गोष्टी सोप्या आहेत, याच्यावर आपण जास्त चर्चा न केलेलंही बरं असेल, जेणेकरून आपला व्हिडिओ पण वाढणार नाही. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे मूळ संख्या. पुढचा प्रकार काय आहे? मूळ संख्या. जर का आपल्याला मूळ संख्या समजल्या तर आपल्याला संयुक्त संख्या देखील लगेच समजते.